मी देवेंद्र फडणवीस सरकारच्या कारभाराची तुलना औरंगजेबाच्या कारभाराशी केलेली आहे. औरंगजेबाच्या राजवटीमध्ये जेवढी क्रूरता होती तेवढीच क्रूरता देवेंद्र फडणवीसांच्याही राज्य कारभारामध्ये आढळून येते. ही माझी सततची तुलना आहे. मात्र भाजपचेच काही लोक हे औरंगजेबाशी देवेंद्र फडणवीसची तुलना करून त्यांनाच कुठेतरी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न हे त्या ठिकाणी करत आहे. तुम्ही फडणवीस पर्सनली फडणवीस आणि औरंगजेब याच्याशी काही तुलना केली नाही. कारभाराच्या अनुषंगाने दोघांचा कारभार एकसारखा आहे. हे माझं कालचं रत्नागिरी येथील माझं कालचं भाषण आहे, माझं पत्रकार परिषदेचं उत्तर आहे. एवढंच नव्हे तर मी 9 मार्च रोजी बीडच्या सद्भावना पदयात्रेच्या समारोपाच्या अनुषंगानं देखील सदरचं विधान मी बीडमध्येही केलं होतं आणि या विधानात कुठलीही अतिशयोक्ती नाही, ही वस्तुस्थिती आहे. आजचा एकंदरीत जो कारभार चालला आहे हा अत्यंत वाईट असं वर्णन केलं तर शब्द फार छोटे पडतात. विचित्र आणि क्रूर पद्धतीने हे शासन वागत आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील जे सरकार आहे एकामागे एक अनेक प्रकरणं समोर येत आहेत. संतोष देशमुखची क्रूर हत्या असेल, स्वारगेट या ठिकाणी झालेला बलात्कार असेल, केंद्रीय मंत्र्यांच्या परिवारातील महिलांची छेडखानी असेल, कुठे आका, कुठे खोक्या गँग, कुठे कोयता गँग, अशा एकामागे एक निघत असणारी जी प्रकरणं आहेत जी हिंसाचाराच्या संबंधित आहेत, जी अत्याचाराच्या संबंधित आहेत, तर दुसरीकडे कृषी घोटाळा, विमा घोटाळा यासारखी घोटाळे समोर येत आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार आणि हिंसाचार या दोन्हींचं या सरकारच्या माध्यमातून जो उद्रेक महाराष्ट्राला उभा बघायला मिळतोय हा अत्यंत वाईट आणि क्रूर स्वरूपाचा आहे. आणि या संदर्भामध्ये जो सध्याचा देवेंद्र फडणवीस सरकारचा जो कारभार आहे हा कारभार व औरंगजेबाचा कारभार हा एकसारखाच असल्याचं विधान हे मी काल केलं होतं. यात कुठल्याही प्रकारचं कुठली चूक नाही. औरंगजेब निश्चित क्रूर होता आणि औरंगजेबाने स्वतःचा भाऊ दादा शिको याचा खून केला, त्याचं धड दिल्लीत गाडलं, मुंडकं ताजमहालमध्ये पुरलं. एवढंच नाही तर वडिलांना अटकेत टाकलं, लहान भाऊ त्या ठिकाणी वेळा ठरवला आणि याच्यासोबतच संभाजी महाराजांनाही त्यांनी छळलं. त्यामुळे औरंगजेब हा निश्चित क्रूर होता आणि औरंगजेब जेवढा क्रूर होतं तेवढंच देवेंद्र फडणवीस यांचं सरकार तेवढ्याच क्रूर पद्धतीनं महाराष्ट्रात कारभार करत आहे, हे माझं विधान होतं. मात्र या विधानाच्या संदर्भामध्ये भाजपची का पोटदुखी झाली मला काही समजत नाही. मी काही विचित्र बोललो नाही. देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भात मी अपशब्द वापरले नाही. कुठे देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख मी केला नाही. देवेंद्र फडणवीसांनी कुठे त्यांच्या औरंगजेबासारखी वेशभूषा करावी फक्त तेवढाच फरक आहे असं देखील मी बोललो नाही. मी शुद्ध स्वरूपामध्ये जो गव्हर्नन्स आहे, जो राज्य कारभार आहे हा आज अत्याचाराच्या आणि क्रूर पद्धतीनं हे सरकार प्रशासन हाकत आहे. या संदर्भामध्ये माझी केलेली ही तुलना आहे जी कारभाराच्या अनुषंगाने आहे, गव्हर्नन्सच्या अनुषंगाने आहे. मात्र असे असताना कालपासून भाजपचेच जे लोक आहेत यांनीच थेट देवेंद्र फडणवीसांनाच औरंगजेबाशी तुलना त्यांनी केलेली आहे. माझी तुलना ही राज्य कारभाराची होती. मात्र सरसकट भाजपची सर्व जी नेतृत्वाचं नेते मंडळी आहे की देवेंद्र फडणवीस हे औरंगजेबासारखे होते असं त्यांनी त्या ठिकाणी जो कांगावा केला आहे याचाच अर्थ काय तर देवेंद्र फडणवीसांना त्यांच्याच पक्षातील लोक हे औरंगजेब ठरू पाहत आहे हे या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर हे स्पष्ट होत आहे. तर दुसरीकडे बावनकुळे साहेब असतील, कुठे नारायण राणे साहेब असतील, इतरही काही भाजपची मंडळी असतील, हे कालपासून माझ्या संदर्भामध्ये जी भाषा वापरत आहेत ही उलट पक्षी कुठेतरी विचित्र स्वरूपाची आहे. मी सामान्य परिवारातील आहे, मी मोठ्या राजकीय परिवारातून आलो नाही, हा काही माझा दोष नाही. त्यासाठी शेलक्या भाषेत बोलण्याची त्यांनाही कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही. स्वतःला सुसंस्कृत पक्षाचे म्हणणारे लोक काय शब्दावली वापरतात आहे, त्यांचे खालचे जे ट्रोलर्स आहेत ते कोणत्या पद्धतीने फोन करतात आहे, हा सगळा प्रकरण जो आहे हा भाजपचा जो चेहरा जो आहे या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. आणि देवेंद्र फडणवीसांची बद्दल कुठे काही बोललं गेलं तर महाराष्ट्राची अस्मिता लया जाते अशा प्रकारचं जे वक्तव्य बावनकुळे साहेबांनी केलं तर शिवाजी महाराजांच्या बद्दल कोणी वल्गर बोललं तर महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोचत नाही.
शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राहुल सोलापूरकरला सुरक्षा दिल्या जाते, नागपूरच्या कोटेकरला सुरक्षा प्रदान केल्या जाते. त्यांच्याबद्दल ना बजरंग दल बोलत, ना विश्व हिंदू परिषद बोलत, ना भाजपचा एकही नेता या संदर्भात तोंड उघडायला तयार नाही. साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतर देखील महाराष्ट्राची अस्मिता दुखत नाही. अरे वा, देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या कारभाराला क्रूर म्हणत असताना क्रूर औरंगजेबाशी आपली जेव्हा तुलना केल्या जाते, बजरंग दल ज्या पद्धतीने औरंगजेबाच्या कबरीच्या संदर्भात बोलत आहेत, तसेच ते इंग्रजी औरंगजेबा एवढेच क्रूर होते. आणि इंग्रजांना मदत करणारेही काही मंडळींचे स्मारक, कबरी, पुतळे महाराष्ट्रात आहेत. जे इंग्रजांचे दूत होते, जे इंग्रजांचे हस्तक होते, जे इंग्रजांचे एजंट होते, यांच्या पण स्मृतीच्या अनुषंगानं भाजप आणि त्यांच्या संबंधित संघटना या आवाज उठवणार आहेत का, हा देखील या निमित्ताने माझा प्रश्न आहे. माझ्या नियुक्तीनंतर काही शेलक्या भाषेत माझ्यावर प्रतिक्रिया दिली होती आणि कालपासूनही त्यांचं स्वतःचं आणि ते इतरांनाही त्या संदर्भात बोलण्याच्या अनुषंगाने सांगतात आहे की सभागृहात आहे की बोलल्याचं समजतं. आता बावनकुळे साहेब, आपण या ठिकाणी अस्मिता स्वरूपामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बोलता की शिवाजी महाराजांच्या, संभाजी महाराजांच्या अस्मितेबद्दल आपल्याला काही देणं घेणं नाही. शेतकरी मरतोय. बुलढाणा जिल्ह्यामध्ये कैलास तांबे नावाचा माणूस जेव्हा शेतकरी आत्महत्या करतो, त्या आत्महत्या केलेल्या माणसाच्यामुळे अस्मिता खराब होत नाही, अस्मितेला ठेच लागत नाही. महिलांवर होणाऱ्या अत्याचारामुळे अस्मितेला ठेच लागत नाही. मात्र देवेंद्र फडणवीसांना काही बोलल्यानंतर अस्मितेला ठेच कशी लागते हे एकदा आपण महाराष्ट्राला समजून सांगा. दुसरं, आपण बालिशानी वगैरे वगैरे बरेच काही विधानं केले आहेत. आम्ही जबाबदार राजकीय पक्ष आहोत आणि या महाराष्ट्राचे आम्ही नागरिक आहोत. आणि असं असताना काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असून देखील भाजपचा बूथ प्रमुख जो संतोष देशमुख होता, त्या संतोष देशमुखांच्या हत्येनंतर त्यांच्या घरी जाऊन सांत्वन करून तिथून सद्भावना पदयात्रा ही काँग्रेसने काढली. मात्र आपण आपल्या पक्षाच्या बूथ प्रमुखाकडे आपण त्या ठिकाणी गेले नाही, सांत्वना करताही आपण गेले नाही. उलट पक्षी संतोष देशमुख यांच्या हत्या केलेल्या प्रकरणात आपण त्या ठिकाणी मांडोली करण्याचा प्रयत्न केला. हीच आपली सभ्यता आहे का? हीच आपली सांस्कृतिकपणा आहे का? हीच आपली जबाबदारी आहे का? हे मला या निमित्ताने आपल्याला विचारायचं आहे. सर, अनिल फैशन जितना क्रूर था उतना ही क्रूर आज महाराष्ट्र सरकार का कारोबार उसी तरीके से क्रूर व्यवस्था से क्रूर पद्धति से चल रहा है. और इसी में दोनों की क्रूरता ही एक जैसी है और कारोबार जो है वो एक जैसा, ये प्रशासन एक जैसा काम चल रहा है. ये मैंने बोलने के बाद कल से बीजेपी बौखलाई हुई है. बीजेपी के सारे नेता जो है बहुत ही गलत शब्दों के साथ जिसका जो जवाब दे रहे हैं, ये आश्चर्यकारक है. मैंने तो गवर्नेंस की बात की हूं, मगर बीजेपी के लोग जो है वो देवेंद्र फडणवीस को औरंगजेब बनाने में तुले हुए हैं. ये बात हम सब लोगों के सामने है. और ये सब जब चल रहा है तब जो बढ़ते हुए अत्याचार जो है, उन बढ़ते हुए अत्याचारों की बात कोई कर नहीं रहा है. बहुत ही बेदर्दी के साथ जो खून हो रहे हैं उसके बारे में कोई बोल नहीं रहा है. जितने महिलाओं का शोषण के मामले सामने आ रहे हैं उसके बारे में कोई बोल नहीं रहा है. और महाराष्ट्र की जो अस्मिता है वो देवेंद्र फडणवीस ही है क्या? यहाँ का किसान अस्मिता नहीं है, यहाँ की महिला अस्मिता नहीं. साक्षात हमारे आन बान शान छत्रपति शिवाजी महाराज के बारे में गलत बोलने के बाद भी अस्मिता को ठेस नहीं बोलती. राहुल सोलापुरकर और एक कोई पत्रकार जो अपने आप को कहलाता है, मगर वो गलत है. वो जो कोटेकर जो है वो शिवाजी महाराज के बारे में इतना गलत बोलने के बाद भी महाराष्ट्र की अस्मिता को ठेस नहीं पहुंचती. मगर फडणवीस जी के बारे में कुछ बोलते हैं तो ठेस पहुंचती है. सरासर भारतीय जनता पार्टी का जो दोगलापन है वो इस प्रकरण के माध्यम से सबके सामने आया. हर्षवर्धन जी, आप कह रहे हैं कि जिस तरह से औरंगजेब क्रूर था उसी प्रथा को देवेंद्र फडणवीस की सरकार फॉलो कर रही, उसी तरह क्रूर है. कौन सी ऐसी बातें हैं जिसे देख के आपको लगता है कि उनकी क्रूरता रहता है? देखो, आए दिन किसान आत्महत्या कर रहे हैं, महिलाओं के शोषण के नए नए मामले सामने आ रहे हैं. बलात्कार की घटना होने के बाद महाराष्ट्र राज्य का होम मिनिस्टर जो है, होम स्टेट मिनिस्टर जो है, वो कहते हैं कि महिलाएं चिल्लाई नहीं इसलिए रेप हुआ. जो मेंबर ऑफ पार्लियामेंट सेंट्रल मिनिस्टर के घर की बेटियों को छेड़ा जा रहा है. संतोष देशमुख जैसे व्यक्ति की, सरपंच की बेदर्दी के साथ खून उनका हो रहा है. ये सब मामले जो है ये
दर्शाता है कि ये जो भी चल रहा है, कोयता गैंग, आका, कोई खोख्या, इस प्रकार की शब्दावली का इस्तेमाल होते हुए नए नए जो मुद्दे सामने आ रहे हैं, तो यही दर्शाता है कि ये उतना ही क्रूर शासन है। आपने ये भी कहा कि औरंगजेब क्रूर था, ये आप मानते हैं। आज महाराष्ट्र में एक विरोध प्रदर्शन की प्रथा शुरू हुई है कि औरंगजेब के कब्र को हटाया जाए, उसे क्यों इतना सजा कर रखा गया है। बजरंग दल हो, बीएसपी हो, कई ऐसी पार्टीज हैं जो इसके विरोध में उतरे, ऐसे में आप क्या कहेंगे? जो महाराष्ट्र में औरंगजेब की जो कब्र है वो किसी को इसी मिट्टी में दफनाया गया है, ये इतिहास है। और उसको इस भूमि में दफनाने वाला जो मराठों का जो पूरा उनका जो साम्राज्य रहा, छत्रपति शिवाजी महाराज की जो वीरता रही और उनके पश्चात जो मराठों ने यहाँ पे जो लड़ाई लड़ी, उसका नतीजा है कि वो यहाँ जमीन में गड़ा हुआ है। तो यही ये दर्शाता है कि उस सारे इतिहास का साक्ष्य वो कब्र है। और उस कब्र को हटाने का मतलब कहीं ना कहीं शिवाजी महाराज के शौर्य के साथ भी खिलवाड़ हो सकता है, क्योंकि इससे पहले छत्रपति शिवाजी महाराज की जो समाधि थी वो 200 साल, ये इसी महाराष्ट्र के कुछ जो बीजेपी जिनको अपना आइडल मानती है, जिनको आदर्श मानती है, उन्हीं लोगों ने 200 साल तक शिवाजी महाराज की समाधि को छुपाए रखा। महात्मा ज्योतिबा फुले ने 200 साल के बाद उस समाधि को ढूंढा और महाराष्ट्र के सामने प्रस्तुत करते हुए शिवाजी महाराज की समाधि को लाया। तो ये जैसे पहले हुआ था उसी प्रकार से ये भी एक साजिश हो सकती है, ये भी उसके पीछे की एक बात है। और बहरहाल ऐसे बहुत सारे लोग हैं, कुछ लोग ऐसे कि उन्होंने अंग्रेजों को मदद की और अंग्रेज ने जलियांवाला बाग जैसे और बहुत लोगों को फांसी देकर, जैसा औरंगजेब का कारोबार था वैसे अंग्रेजों का कारोबार था, और अंग्रेजों को मदद करने वाले भी बहुत सारे लोगों के स्मारक, पुतले, कबर, समाधियां यहाँ बनी हुई है। उसको लेकर भी विश्व हिंदू